मित्रांनो, विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतलेली आहे. मागच्या 12 ते 13 वर्षापासून या दोघांचं जे वर्चस्व होतं इंडियन टेस्ट क्रिकेटमध्ये किंवा इंडियन क्रिकेटमध्ये ते आता थांबलेलं आहे, ते आता संपलेलं आहे. पण लेजंड्स येतात आणि लेजंड्स जातात. आता प्रश्न आहे की या दोघांची जागा कोण घेणार? 20 जूनपासून इंग्लंडच्या अगेन्स्ट टेस्ट सिरीज सुरू होत आहे. याच्यामध्ये 5 टेस्ट मॅचेस असणार आहे आणि हे दोघंही आता या टेस्ट सिरीजमध्ये नसणार आहे. तर या दोघांची जागा आता कोण घेऊ शकतं? रोहित शर्माचं बघितलं तर ओपनिंग स्लॉट आणि विराट कोहलीचं बघितलं तर फोर्थ नंबर. आता हे ओपनिंग स्लॉट आणि फोर्थ नंबर याच्यासाठी इंडियाकडे आता ऑप्शन्स काय आहेत? पहिले जर रोहित शर्माचं बघितलं ओपनिंग स्लॉट, त्याच्यासाठी जे ऑप्शन्स काही जे आहेत ते आहेत यशस्वी जयस्वाल, के.एल. राहुल, साई सुदर्शन आणि अभिमन्यू ईश्वरन. ऑस्ट्रेलियाची जी टेस्ट सिरीज होती त्याच्यामध्ये यशस्वी जयस्वाल आणि के.एल. राहुल या दोघांनी रोहित शर्मासोबत ओपनिंग केली होती, पण के.एल. राहुल नंतर 5th पोझिशनला गेला होता. त्याच्यामुळे जे बेस्ट चान्सेस आहेत ते आहेत यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन या दोघांनी. त्यामुळे यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन हे दोघेही जवळपास फिक्स मानले जात आहेत ओपनिंग स्लॉटसाठी. के.एल. राहुल 5th पोझिशनला जाऊ शकतो. आणि जो विराट कोहलीचा जो 4th पोझिशन आहे, 4th नंबर आहे, त्याच्यासाठी जे ऑप्शन असू शकतात ते म्हणजे एक तर के.एल. राहुल तिथे येऊ शकतो किंवा मग श्रेयस अय्यर आहे किंवा सरफराज खानसुद्धा आहे किंवा मग जो ऋषभ पंत आहे, ऋषभ पंतसुद्धा 4th पोझिशनला येऊ शकतो. ऋषभ पंतचे सुद्धा टेस्टचे जे रेकॉर्ड्स आहेत ते चांगले आहेत. त्याचा जरी वन डेचा किंवा T20चे जे रन्स आहेत ते रन्स जरी होत नसले तरी टेस्टमध्ये त्याचा रेकॉर्ड चांगला आहे. त्याच्यामुळे ऋषभ पंतसुद्धा एक 4th पोझिशनसाठी ऑप्शन आहे. त्यामुळे 4th पोझिशनसाठी जे ऑप्शन असू शकतात ते म्हणजे ऋषभ पंत, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर किंवा सरफराज खानसुद्धा तिथे दिसू शकतो. तुम्हाला काय वाटतं, याच्यातले कोणते ऑप्शन्स हे बेटर असतील आणि कोणते ऑप्शन्स हे सिलेक्ट केले जातील टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडच्या अगेन्स्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा.